दिवंगत माजी आमदार सुधाकर पंत परिचारकांबद्दल आमदार राजू खरे यांनी अनाजी पंत असं संबोधन करून जातीवाचक अतिशय खालच्या पातळीवर विधान केल्याचं कारण पुढे करत परिचारक समर्थकांनी पोलीस ठाण्यात एकत्र येऊन आमदार खरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं निवेदन दिलंय। माजी आमदार परिचारक यांनी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली। बंद पडलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यास आर्थिक संकटातून काढलं। शहरासह तालुक्यातील बँका, पतसंस्था, अनेक संस्थांची उभारणी व पालकत्व स्वीकारून हजारो कुटुंबांना रोजगार, उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध केलं। अशा नेत्यांबद्दल आमदार खरे यांनी केलेलं अवमानजनक व जातीवाचक शब्दप्रयोग अतिशय निंदनीय असून खरे यांच्या विरोधात योग्य त्या कलमाखाली गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी परिचारकांच्या समर्थकांनी निवेदनाद्वारे केली आहे। आंबेडकरी चळवळीतला व पंढरपुरातील टांगेवालाचा मुलगा विधानसभेत जाऊ नये यासाठी प्रशांत परिचारकांनी 17 गावातून मोठा विरोध केला होता। तरीही 30,000च्या मताधिक्याने निवडून आले। 1995 सालापासून आजपर्यंत पंढरपूर शहरामध्ये नगरपालिकेच्या हद्दीत मोक्याच्या भूखंडांचं आरक्षण टाकण्यात आलेले। परिचारकांनी कोट्यावधी रुपयांचं भूखंड हे ढापले आहेत। 500च्या आसपास प्लॉट माहिती मागवली आहे। यामुळे परिचारक समर्थकांकडून घशात घातले आहे। त्या संदर्भात मी नगर परिषदेकडून माझ्या विरुद्ध निवेदन देण्याचं काम करत आहे। 1995 सालापासून असलेल्या सर्व मुख्याधिकारी व माजी आमदार प्रशांत परिचारक व उमेश परिचारक यांची चौकशी करावी अशी मागणी विधानसभेत मुख्यमंत्री व नगर रचना विभागाकडे करणार असल्याचं आमदार खरे यांनी सांगितलं।